नवरीबाईचे ब्लाऊज शिवता शिवता माझ्या हाताचे हे आलं होतील असं वाटलं पण नव्हतं. ते कसं झालं सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर कसे आहात मित्रांनो, मजेत ना? मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की माझा एक छोटासा बिझनेस आहे, तो म्हणजे हाच ब्लाऊज शिवायचा. आणि मला आजच्या आज हे 4 अर्जंट ब्लाऊज शिवायचे होते. पहिले तर सगळे कटिंग करायला घेतले. जेवढे शिवायला कंटाळा येत नाही तेवढा कटिंग करायला कंटाळा येतो. आणि हे एवढे सगळे ब्लाऊज शिवून ठेवले होते, ते तर नव्हते कोणी घ्यायला येत. आणि ज्यांचे शिवले नव्हते ते सारखे यायचे. आणि आता लग्न सराई चालू झाली आहे म्हणून दिवस रात्र माझं तर हेच काम चालू राहतं. आणि हे पण नवरीचे ब्लाऊज होते. तिने तर एकदम सिंपल शिवायला सांगितले होते, पण मी माझ्या मनाने असं गरा गोल गोल पोटली बटन बनवून आणि सिंपल असा गळा बनवला. आता गळा कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि 2 ब्लाऊज तर मी एकदम सिंपल शिवले होते. लग्नाचं ब्लाऊज शिवायला घेतला आणि माझं 1 दिवसाचं काम 2 दिवसावर गेलं. ते थोडं डिझाईनचं सांगितलं होतं आणि ती डिझाईन मला महागात पडली. हे लेस लावता लावता माझं बोट त्या सुईखाली गेला आणि हे हाल झाले. तर मित्रांनो, ब्लाऊज तर सगळे शिवून झालेच होते. ही थोडीशी डिझाईन राहिली होती ती मी करत होते. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा माझा हा छोटासा बिझनेस कसा वाटला आणि ह्या 4 ब्लाऊजची शिलाई मी किती घेतली असेल ते पण कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका. बाय.